जेव्हा 62च्या युद्धामध्ये एकदा नागपूरवरून सैनिक चालले होते, 600, 700, 800 सैनिक होते आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला की या सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे. आता त्या काळामध्ये काही मोबाईल फोनही नव्हते, काही व्यवस्थाही नव्हत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना समजेना की आता करावं काय. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ ताईंना फोन केला की ताईंना संपर्क केला. म्हणाले असा प्रश्न आहे, 3-4 तासात गाडी येणार आहे आणि या 700-800 आपल्या सगळ्या सैनिकांची व्यवस्था करायची आहे. आणि ताईंनी सगळी आपली मातृशक्ती कामाला लावली आणि ज्यावेळी ट्रेन आली त्यावेळी शेकडो आमच्या महिला त्या आमच्या सैनिकांकरता डबे घेऊन त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त अशा प्रकारचं सगळं जेवण आणि डबे हे त्या सगळ्या सैनिकांकरता त्या ठिकाणी त्यांनी तयार करून आणले होते.